आपल्या सर्वांचे मित्र, एक लढवय्या कम्युनिस्ट नेता ॲडव्होकेट शांतारामजी वाळुंज साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतिदिनी लाल वादळ या स्मरणिकेचे प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते झालं ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव माननीय कॉम्रेड भालचंद्रजी कानगो, कार्यक्रमाचे अध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले, स्वागताध्यक्ष आमचे मित्र कॉम्रेड मधुकरराव नवले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, महाराष्ट्रातील शेतकरी नेते कॉम्रेड अजितजी नवले, दशरथरावजी सावंत, कैलासराव वागचौरे, वसंतरावजी मनकर, सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते, ॲडव्होकेट शांतारामजी वाळुंज यांच्यावर प्रेम करणारी त्यांची सर्व मित्रमंडळी, त्यांचे सर्व नातेवाईक आणि बंधू आणि भगिनींनो, अकोले तालुक्यातील एक अत्यंत चळवळीचा असा कार्यकर्ता म्हणून ज्यांचा लौकिक ह्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये सुद्धा त्यांचा लौकिक होता. खरं म्हणजे आम्ही नवीनच कार्यकर्ते, 80च्या सुमारास आम्ही तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि त्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाची चळवळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू होती आणि त्यावेळेस आमचे मित्र मधुकररावजी नवले असतील, गिरिजाजीबा जाधव असतील, कॉम्रेड उगले असतील, ही सर्व मंडळी त्यावेळची कम्युनिस्ट पक्षामध्ये कार्यरत होती. परंतु त्यावेळेस एक तरुण कार्यकर्ता कम्युनिस्ट पक्षातला शांताराम वाळुंज यांच्याकडं सगळीच तालुक्यातली मंडळी आकर्षित होत होती. अनेक तालुक्यामध्ये अनेक चळवळी झाल्या. पाण्याची चळवळ असेल, मीटर हटवची चळवळ असेल, अनेक ज्या ज्या काही समाजामध्ये नवीन ज्या चळवळी झाल्या त्यावेळेस शांताराम हा सगळ्यांच्या पुढे अत्यंत समर्थपणे शांताराम त्याच्यामध्ये सहभागी असायचा. अनेक निवडणुकांमध्ये शांतारामजींचा आमचा संबंध आला. त्यांचं भाषण सतत ऐकतच राहावं इतकं हृदयस्पर्शी, इतकं आत्मविश्वासानं त्यांचं मार्गदर्शन असायचं. ते आजारी पडले नंतरच्या काळामध्ये. खरं म्हणजे आम्हाला पूर्वीसुद्धा अगस्ती सहकारी साखर कारखान्यात ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांचा खूप विभाग आम्हाला त्या कारखान्यामध्ये सुद्धा अडचणीच्या काळामध्ये झाला. या वेळेची निवडणूकसुद्धा आम्ही ज्या समृद्धी मंडळाच्या नेतृत्वाखाली लढवली त्यामध्ये शांताराम आजारी असतानासुद्धा थोडंफार बरं वाटल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आम्हाला मिळाला. त्यांना संचालक म्हणूनसुद्धा काम करण्याची संधी सर्व समृद्धी मंडळाच्या सर्व नेते मंडळींनी दिली. आणि खरं म्हणजे त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये मी असेल, आमचे वागचौरे आपले कैलासराव वागचौरे असतील किंवा वसंतरावजी मनकर असतील, सातत्यानं आम्ही 8-4 दिवसामधून नाशिकला जात असायचं. शांतारामच्या तब्येतीची सतत आम्ही काळजी घेतली, त्यांच्या कुटुंबानं घेतली. परंतु आजार अत्यंत दुर्धर असल्यामुळं शांताराम त्याच्यातून वाचू शकेल नाही. आज 1 वर्ष झालं. खरं म्हणजे ह्या तालुक्याला शांतारामसारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याची, एका चळवळीच्या कार्यकर्त्याची गरज असताना खरं म्हणजे ते आपल्याला सोडून गेले. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, अगस्ती कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं ॲडव्होकेट शांताराम बापू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली.
लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।